ऐक ना, ऐक की. काय अरे उंदीर कुठे? कसला उंदीर? अरे उंदीर माहित नाही का तुला? आपला उंदीर. ए, पळ, मला गेम खेळू दे. सन्या ऐक ना, उंदीर कुठे? कसला उंदीर? अरे उंदीर नाही का माहित तुला? अरे नाही माहिती मला कोणता उंदीर निघत ना. अरे बच्चा काय विषय आहे सगळ्यापासून उंदीर उंदीर लावलाय नाही. हा ना यार, माझ्याकडे पण आलंच नाही मगाशी. ये बरं इकडे बघू आपण काय म्हणायचं त्याचं. चल बरं. कशाला पाहिजे उंदीर तुला? अरे बाजारात मी 2 औषधं आणली मेडिकल मधनं. आता काय केलंय मी 2 औषधं मिक्स केले. मला काय करायचं माहितीये का? आपल्याला माहिती टेस्टिंग करतात उंदरावर, तसं मला टेस्टिंग करायचं त्याचा. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा पण मार्केटमध्ये एखाद्या नवीन ॲलोपॅथिक औषधाचा शोध लागला जातो तर त्याची सर्वप्रथम चाचणी ही उंदीर किंवा यासारख्याच कोणत्या लहान प्राण्यांवर याची चाचणी केली जाते. पण तुम्ही कधी विचार केलाय का की होमिओपॅथिक औषधाची चाचणी नक्की कोणावरती केली जाते? चला तर एका मिनिटामध्ये तुम्हाला समजावून सांगतो. मित्रांनो, ज्या ठिकाणी ॲलोपॅथीमध्ये नवीन औषधाचा शोध लागल्यावरती उंदीर, माकड किंवा अशा वेगवेगळ्या प्राण्यावर त्याची तपासणी केली जाते. पण होमिओपॅथिक औषधांची अशी तपासणी कधीही कोणत्याही प्राण्यावर केली जात नाही. या उलट ती सरळ सरळ माणसांवर केली जाते. हा तुम्ही एकदम बरोबर ऐकताय. मित्रांनो, यासाठी काय होतं की वेगवेगळ्या वयोगटातील स्त्री पुरुष अशा दोन्ही लिंगाची जी निरोगी माणसं आहेत ती माणसं एकत्रित केली जातात आणि त्या सर्वांवरती या औषधांची चाचणी होत असते. तर अशा प्रकारची होमिओपॅथीबद्दल विविध माहिती जाणून घेण्यासाठी आणि तुमच्या आरोग्य संबंधित विविध व्हिडिओ पाहण्यासाठी आजच चॅनलला फॉलो करा.